जय भवानी माता विद्यालय केळुंगण येथे आषाढी एकादशी निमित्त विद्यालयातून आषाढी वारीचं नियोजन करण्यात आलं होतं। यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री लांडगे पी.वाय. यांनी मार्गदर्शन केलं। सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री बोंद्रे सर, श्री बोंबले सर व श्रीमती नवले मॅडम यांनी मुलांना सजावट करून कार्यक्रमाची धुरा सांभाळली। तसेच श्री जाधव NL, श्री रहाणे सर, श्री सातपुते सर, श्री पोखरकर सर, श्री जाधव RA व धिंदळे काका यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतलं। तसेच दिंडीचं आयोजन केळुंगण गावात केलं होतं। ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या प्रसंगी गावचे सरपंच श्री युवराज देशमुख, श्री शंकरदादा देशमुख, श्री अजय घोटकर, श्री मनोहर भांगरे, श्री विष्णू देशमुख, श्री नारायण लांघी, श्री दत्तू देशमुख, हरी देशमुख, शिवाजी देशमुख तसेच गावातील तरुण मंडळ, भजनी मंडळ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। श्री जाधव NL यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले। सर, मी मनोहर भांगरे पत्रकार। आपण आज दिंडी काढलेली त्याबद्दल तुम्ही लोकांना आणि मुलांना काय संदेश देणार? उद्या संपूर्ण महाराष्ट्रभर आषाढी एकादशीचा सोहळा पंढरपूर येथे संपन्न होत आहे। हजारो लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण करीत आहेत। आज आपल्या जय भवानी माता विद्यालय केळुंगण या विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये पारमार्थिक आध्यात्मिक ज्ञानाविषयी माहिती मिळावी, त्यांना त्याबद्दल आवड निर्माण व्हावी। त्यामुळे आम्ही सर्व शिक्षकांनी आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांची आज विद्यालय केळुंगण गाव या दरम्यान दिंडी सोहळा आयोजित केलेला आहे। या सोहळ्यानिमित्त गावातील सर्व ग्रामस्थ, भजनी मंडळ, सर्व तरुण मित्र मंडळ सहभागी झालेले आहे। याबद्दल मला मनस्वी आनंद होत आहे। सुराज्य मराठी प्रतिनिधी श्याम पवार, राजूर।